आणि 5च्या 5 बातम्या 5 रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। कोणत्या महत्त्वाच्या 5 बातम्या आपण पाहणार आहोत पाहूयात। पुणेमध्ये महायुतीमध्येच कुस्ती रंगलेली आहे। पुण्यात महायुतीतलेच पक्ष आमने सामने आल्याचं चित्र आहे। याविषयी आपल्याला राहुल कुलकर्णी माहिती देणार आहेत। त्याचबरोबर जालन्यामधून 60 एकर ऊस जळाल्याची एक बातमी आली आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यानं आंदोलन केले। काय नेमकी परिस्थिती आहे या संदर्भात आपण जालनाचे रिपोर्टर लक्ष्मण सोळुंके यांच्याकडून माहिती घेणार आहोत। अकोल्यातून रागाच्या भरात जावयानं सोयाबीन जाळल्याची बातमी आणि त्या संदर्भात अकोल्याचे आपले प्रतिनिधी योगेश शिरसाट आपल्याला माहिती देतील। तर नाशिकमधून कांदा उत्पादकांचं दिवाळीत दिवाळं वाजण्याची शक्यता आहे। काय नेमकी बातमी आहे प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। तर मुंबईत आता राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे सुद्धा उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। नेमकी बातमी काय आपल्याला विशाल पाटील सांगणार आहेत। आपण थेट सुरुवात करूयात बातमीला। बातमी पुण्यातून आहे। पुण्यात महायुतीत कुस्ती रंगली आहे। शनिवार वाडा नमाज पठण प्रकरणावरून अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत आता सुरू झाली आहे। मेधा कुलकर्णी यांनी काल शनिवार वाड्यात नमाज पठणाविरोधात आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावरच गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आंदोलन केलंय। तर दुसरीकडे जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या विक्री प्रकरणात शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगतोय। मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी धंगेकर यांनी केली आहे। तर तिसरीकडे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत होणार आहे। येत्या 2 नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडेल। त्यामुळे पुण्यात महायुतीतले पक्षच एकमेकांविरोधात उभं ठाकल्याचं चित्र आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अविनाश पवार आपल्यासोबत आहेत। अविनाश, 3 घटना अशा आहेत ज्यामध्ये महायुतीतले पक्षच आमने सामने आल्याचं दिसतंय। या निमित्तानं महायुतीमधली धुसफूस पुण्यामध्ये दिसून येते। हे कसले संकेत म्हणायचे? निश्चितच आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने पुण्यामध्ये सध्या राजकारण रंगत आहे। कारण एकीकडे ज्या पद्धतीने मेधा कुलकर्णी यांनी काल शनिवार वाड्याच्या संदर्भात जी एक सोशल पोस्ट केली, त्याच्यामध्ये एक महिला जी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करत होती आणि याच्यानंतर संपूर्ण जो काही प्रवास पाहतोय आपण आंदोलनाचा मोर्चाचा, आज रुपाली ठोंबरे ह्या देखील शनिवार वाड्यावर पोहोचलेल्या आहेत। तिथे आंदोलन आणि मोर्चा सुरू आहे, ही स्थिती आपण पाहतोय। दुसरीकडे ऑलिम्पिक संघटनेच्या बाबतीत ज्या पद्धतीने निवडणुकीचे वार प्रतिवार होताना आपल्याला दिसत आहेत, कारण अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये हे युद्ध रंगताना दिसत आहे। ऑलिम्पिक संघटनेच्या मतदानावरून सुद्धा हा सगळा आखाडा रंगलेला होता आणि आत्ता जे पाहतोय आपण त्या पद्धतीने मेधा कुलकर्णींनी ज्या पद्धतीने ही पोस्ट केलेली आहे त्याच्यामुळे हिंदुत्व संघटना ह्या आक्रमक झाल्या। काल पतित पावन संघटना असेल, हिंदुत्ववादी संघटना असतील, या शनिवारवाड्या पोहोचल्या आणि तिथे सगळं आंदोलन केलं। या संदर्भातला आता जो काही गुन्हा आहे तो देखील दाखल झाल्याचं आपल्या समोर येतं आहे। ही जी महिला होती नमाज पठण करणारी, याच्या बाबतीतला दाखल झालेला गुन्हा आहे। मात्र आता कोणत्या कायद्याअंतर्गत असा गुन्हा दाखल झालेला आहे हे देखील चौकशी होणं गरजेचं आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आपण पुण्यामध्ये पाहतोय की ही संपूर्ण राजकीय चिखलफेक ही सातत्याने होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। वेगवेगळे मुद्दे घेऊन हे राजकारण रंगताना दिसतंय। जैन बोर्डिंगच्या संदर्भात सुद्धा आपण पाहतोय, जैन बोर्डिंगच्या बाबतीत जी जमीन आहे ती कशा पद्धतीने हडप केली या बाबतीत जे माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत ते आरोप करताना दिसत आहेत। मुरलीधर मोहोळ हे पत्रकार परिषद घेत आहेत। एकूणच राजकीय पेच जो आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये वाढल्याचं चित्र आपल्याला विनोदजी दिसत आहे। धन्यवाद अविनाश दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि जसजशा महापालिका निवडणुका जवळ येत आहेत तसतसे पुण्यामधलं चित्र बदलत चाललेलं आहे आणि आता महायुतीतले पक्षच एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचं चित्र आहे। पुढची बातमी आहे अकोल्यातून। अकोल्यात संतप्त जावयाकडूनच सासूच्या सोयाबीन सुडीला आग लावण्यात आलेली आहे। अकोल्याच्या तुलंगा खुर्दमधला हा प्रकार आहे। पत्नीला सोबत नेण्यास नकार दिल्यानं जावयानं हा प्रताप केलेला आहे। 15 क्विंटल सोयाबीनला जावयानं आग लागलेली आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। योगेश, हा सगळा प्रकार झाल्यानंतर आता तिथे काय कारवाई केली जाते? नक्कीच विनोद सर, अकोला जिल्ह्यातील तुलंगा बुजुर्ग खुर्द या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर जावयाने सासूचं सोयाबीन जाळलंय। ही घटना अकोला जिल्ह्यातील तुलंगा खुर्द या गावात घडली आहे। दरम्यान अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात हा सर्व प्रकार घडला आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यात एक संतापाची लाट शेतकऱ्यांकडून उसळत आहे। एकंदरीत पाहता जावई हा त्या गावातील एक लग्न विवाह त्यांचा पार पडला होता आणि त्याची पत्नी हे सासूच्या घरी होती आणि सासूनं म्हटलंय की आम्ही जावई वारंवार त्रास देत होता, त्यामुळे सासूनं मुलीला पाठवण्यास नकार दिला। त्यामुळे संताप्त झालेल्या जावयाने
सोयाबीनची 15 क्विंटलची गंजी पेटवली आहे. दरम्यान लीलाबाई ढोरे असं सासूचं नाव आहे, तर जवाई शिवशंकर लांडे असं त्याचं नाव आहे. आणि हा सर्व प्रकार जाळत असताना मंगेश नेतकर यांनी पाहिला आहे आणि याबाबतची तक्रार आता सासूने तानी पोलीस स्टेशनला दिली आहे आणि त्यावर तानी पोलिसांनी यावर गुन्हाही दाखल केला आहे. विनोद सर, सांगायचं झालं तर सासू ह्या अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि ऐन दिवाळीच्या तोंडात असं संकट ओढवल्याने त्यांना आर्थिक मदत महसूल विभागाच्याकडून द्यावी अशी मागणी सुद्धा सासूने केली आहे. तर जवाईवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असंही सासू लीलाबाई ढोरे यांनी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्याकडे मागणी केली आहे. विनोद सर, सासूबाईंनी आता मागणी केलेली आहे की जावयावर कारवाई व्हावी. आता नेमकी काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी नाशिकमधून आहे. एकीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र कांद्याच्या भावात सततची घसरण होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याला 500 ते 1000 रुपये तर सरासरी 700 रुपये दर मिळत असून मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे पुढील काही दिवसात आणखी भाव कोसळतील असा अंदाज वर्तवला जातोय. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. प्रांजल, कांद्याचे भाव आगामी काळात कोसळतील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. काय कारण आहेत नेमकी त्याची? आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावामध्ये सततची घसरण ही होती. आज जेव्हा सकाळी आम्ही नाशिकच्या मार्केटमध्ये गेलो तेव्हा जर बघितलं तर 500 ते 1000 रुपये एवढा भाव हा कांद्याला मिळत होता, तर सरासरी 700 रुपये एवढा कांद्याचा लिलावामध्ये भाव जो आहे तो मिळालेला आहे. आणि यामुळे समोरील चिंतेचे ढग हे कायम आहेत. आपण मागे जर बघितलं तर पावसामुळे खरं तर कांद्याचं मोठं नुकसान हे झालेलं आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना तो देखील फटका हा बसणार आहे. आणि त्यातच सध्याची परिस्थिती बघितली तर कांद्याच्या त्यामुळे पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना तो देखील फटका हा बसणार आहे. आणि त्यातच सध्याची परिस्थिती बघितली तर कांद्याच्या मोठ्या प्रमाणावरती कांदा हा आलेला आहे आणि जेवढी मागणी ही होती तेवढा पुरवठा नाही आहे. मागणी आणि पुरवठ्यामध्ये कुठेतरी तफावत ही बघायला मिळते आणि याचाच पूर्णतः फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय. पुरवठ्यामध्ये कुठेतरी तफावत ही बघायला मिळते आणि याचाच पूर्णतः फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय. यामध्ये शेतकरी असतील, व्यापारी असतील, यासोबत निर्यातदार जे बोलून दाखवत आहेत त्यानुसार कुठेतरी जे काही सरकारची बदलती धोरणं आहेत याचा देखील मोठा परिणाम जो आहे तो कांद्यावरती होतोय. बफर स्टॉक हा मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि या सर्व परिस्थितीमुळे यासोबतच गुजरात आणि राजस्थानचा देखील आता कांदा जो आहे तो बाजारात येणार आहे. त्यामुळे आवक ही होणार आहेत, मात्र त्या तुलनेत कांद्याची पुरवठा जो आहे तो होत नाही आहेत आणि ही सर्व परिस्थितीमुळे कांद्याचे दर जे आहेत ते कोसळणार आहेत. त्यामुळे आता कुठेतरी केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालावं. यासोबतच ठाकरे गटाकडून देखील आता मागणी ही केली जाते की केंद्राकडे आम्ही वारंवार मागणीही करतोय, मात्र कुठलीही दखल केंद्र घेत नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनानेच याबाबत काहीतरी तात्काळ तोडगा हा काढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आधीच पावसामुळे नुकसानी झालेलं आहे, त्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत आणि दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी देखील आता संकटात हे बघायला मिळत आहेत. सरकारने या प्रकरणात मदत करावी अशी मागणी आता कांदा उत्पादक करतायत. दरम्यान कांदा उत्पादक आणि अडत्यांनी यावर काय मागणी केली आपण पाहूयात. मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होण्याचे कारण असं की हा जो साठवलेला कांदा असतो हा दसरा ते दिवाळीच्या पिरियडमध्ये शेतकरी विक्री करत असतात. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि मागणी ही फार कमी असून इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन चांगल्या प्रमाणात असल्याने तेथील माल लोकल बाजारात येतोय. तर बाजारभाव हे सध्या 500 पासून ते 1000 रुपयापर्यंत मार्केटमध्ये आहे आणि इतर राज्याची मागणी कमी असल्या कारणाने हे बाजारभाव अजूनही कमी होण्याची दाट शक्यता आहे. आणि इतर परदेशामध्ये जो माल जात होता तो यावर्षी फार असं अल्प प्रमाणात गेला. कांदा लागवडीसाठी एकरी 6 ते 7 हजार रुपये खर्च येतो. बियाण्यांचा खर्च वेगळा असतो. तरी कांदा लागवडीपर्यंत पूर्ण 10,000 रुपये खर्च, त्या पुढील 3 महिने कांदा शेतामध्ये ठेवून ते साधारणपणे 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे एकूण एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च करून आणि 4 ते 6 महिने कांदा चाळीमध्ये ठेवून आणि खराब झालेला कांदा देखील बाहेर काढावा लागतो. तरी त्यामागे काहीच उत्पन्न नाही. तर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कोसळणाऱ्या कांद्याच्या दरावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. सांगायचं
याबाबत म्हणजे समजत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत आहेत. वातावरण कांद्यासाठी बरोबर नव्हतं. अर्धे अधिक कांदे अवकाळी पावसामुळे सडून गेलेले होते आणि तरीसुद्धा आज भाव मिळत नाही. ती एक दुःखदायक गोष्ट आहे. अधिवेशन काळात आम्ही सर्वच खासदारांनी खूप प्रयत्न केले. मंत्री महोदयांना भेटलो, कृषी मंत्री असतील, पियुष गोयलजी असतील, त्यांना सगळ्यांनी निवेदन दिले. लोकसभेत प्रश्न मांडले, चर्चा घडवून आणायचा प्रयत्न केला, कांद्याच्या माळा घालून आंदोलनं केली, परंतु शासन जागं होत नाही. ही एक दुःखदायक गोष्ट आहे. आणि आता नाशिकच्या या बातमीनंतर जाऊया जालन्यातल्या बातमीकडे. जालन्यात शॉर्ट सर्किटमुळे 60 एकर ऊस जळून खाक झालाय. जाफराबादच्या निमखेडा बुद्रुक इथली ही घटना आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी काही काळ रास्ता रोको केला होता. महावितरणकडून शेवटी मदत देण्याचं आश्वासन या शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे. याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, शेतकऱ्यांचा जवळपास 60 एकर ऊस जळून खाक झालेला आहे. शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे आणि आता असं कळतंय की महावितरणनं नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखवली आहे. नेमकी घटना काय घडली आहे आणि कशा पद्धतीनं पुढं कार्यवाही केली जाणार आहे? विनोद सर, आपण जर बघितलं तर हा जो संपूर्ण पट्टा आहे हा ऊस लागवड क्षेत्र असलेला पट्टा आहे आणि या ठिकाणी नेहमीच प्रत्येक वर्षी आग लागत असते. मात्र ही जी आग लागत असते हे महावितरणचे ज्या ठिकाणून जे हाय टेन्शन वायर गेलेले असतात त्यात शॉर्ट सर्किट झाल्याच्या नंतर या ठिकाणी आग लागते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आजही तशाच प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली आहे, कारण की शेतकऱ्यांकडून वारंवार या हाय टेन्शन वायर बाबत या ठिकाणी तक्रारी केल्या जातात. मात्र त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती केली जात नाही आणि त्या तारांमध्ये घर्षण झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की अशी आग लागते. आजही तशाच प्रकारची आग लागलेली होती, कारण की ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस ही 30 एकर क्षेत्राला या ठिकाणी आग लागली होती आणि त्यानंतर ही आग पसरत गेली. त्यानंतर शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विहिरीवरच्या मोटर सुरू करून ती आग विझवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यानंतर जाफराबाद नगरपंचायतचे जे अग्निशमन दल आहे यांनी सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत 60 एकर क्षेत्रावरील ऊस हा पूर्णपणे जळून खाक झालेला होता आणि त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वारंवार महावितरणला तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी अशा घटना होत असल्यामुळे जाफराबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपण बघू शकतो की प्रशासनाच्या वतीने आता या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचं या ठिकाणी आता आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि त्या आश्वासनानंतर आता शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन स्थगित केलेलं आहे. मात्र या ठिकाणी पंचनामे झाल्याच्या नंतर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा या शेतकऱ्याकडून केली जात आहे, कारण की दिवाळीच्या उद्या दिवाळी असताना आज ही दुर्घटना झाल्यामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. कारण की आता मराठवाड्यातले साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार आहे आणि या ऊस तोडणीला सुद्धा सुरुवात होणार आहे. त्या अगोदरच अशी घटनामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो की नुकसान झालेलं आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता रोको करत महावितरणकडे ही नुकसान पंचनामे करण्याचं आश्वासन दिलं गेलं असलं तरी ही नुकसान भरपाई केव्हा मिळेल हा प्रश्न अजून कायम आहे, कारण की शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी आश्वासनावर आंदोलन जरी मागे घेतलेलं असलं तरी नुकसान भरपाई जर न मिळाली तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी आता शेतकऱ्यांना दिलेला आहे. मात्र दिवाळीच्या तोंडावर झालेले हे मिळाली तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी आता शेतकऱ्यांना दिलेला आहे. मात्र दिवाळीच्या तोंडावर झालेले हे मोठं नुकसान असल्यामुळे हे नुकसान महावितरण तरी भरून देईल का असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित केला जातोय. विनोद सर, अगदी धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या अपडेट्स बद्दल. आणि आता 22 तारखेला एक मेळावा पार पडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे हे या मेळाव्यादरम्यान उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करतील. आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे हे या मेळाव्यादरम्यान उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करतील. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी. विशाल, राज ठाकरे यांनी काल पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं होतं, हल्लाबोल केला होता. जवळपास 96 लाख
बोगस महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये घुसवण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या बोगस मतदारांना बाहेर काढा अशी त्यांनी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा मेळावा घेत आहेत. या मेळाव्यादरम्यान नेमकं काय मार्गदर्शन केलं जाऊ शकतं? नक्कीच विनोदजी, काल मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये प्रामुख्यानं राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये ज्या पद्धतीचा गोंधळ आहे याच्यावरती भाष्य केलं आणि त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरे यांचा पक्षसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे हा सुद्धा आक्रमक असलेला पाहायला मिळाला. 25 ऑक्टोबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपशाखा प्रमुखांचा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नेमका काय कानमंत्र देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. कारण का मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं ही लढाई एक प्रकारे उद्धव ठाकरेंसाठी फार अस्तित्वाची असणार आहे. कारण का विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं अपयश महाविकास आघाडीला आलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुद्धा त्या पद्धतीनं अपयश आलेलं आहे. गेले कित्येक वर्ष शिवसेनेचा भगवा हा महापालिकेवरती राहिलेला आहे आणि याच महापालिकेच्या अनुषंगानं अधिक महत्त्वाची निवडणूक जी आहे ही मानली जाते आणि त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन उपशाखा प्रमुखांना करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. प्रामुख्यानं एक अंदाज असा वर्तवला जातोय की मतदार याद्यांचा जो गोंधळ आहे या याद्यांवरतीच त्यांनी काम करावं अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ह्या दिल्या जाऊ शकतात. मात्र त्या पद्धतीनं काय कार्यक्रम आखून दिला जातो हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. दुसरं म्हणजे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघणार आहे महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाच्या विरोधात या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कशा पद्धतीनं भूमिका उद्धव ठाकरे मानतात, काय नेमके आदेश देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी राजकीय युतीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी दोन्ही पक्षांचे नेते हे सातत्यानं भेटीगाठी करतायत, निवडणुकांच्या बाबतीत भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगानं या 25 ऑक्टोबरच्या मेळाव्यामध्ये उपशाखा प्रमुखांना नेमकं उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात, निवडणूक आयोगाला ते किती धारेवर धरतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. कारण का दोन्ही ठाकरे बंधूंसाठी महापालिका निवडणूक एक प्रकारे अस्तित्वाचीच लढाई जी आहे ही असणार आहे आणि त्याच अनुषंगानं हे दोन्ही बंधू येणाऱ्या महानगरपालिकेत लढतील. मात्र उपशाखा प्रमुखांना नेमका काय कार्यक्रम आखून दिला जातो हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. विनोदजी, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता दोन्ही भावांसाठी लढत अतिशय महत्त्वाची असणार आहे. महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि ठाकरे गट नेमका कशा पद्धतीने या निवडणुकांना सामोरं जातोय ते पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हा सर्वांचे धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट्सबद्दल.